एकतर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून या गावामध्ये वाद का झाला. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की पुतळा बसवायला विरोध नव्हता, पण ज्या जागेवर पुतळा बसवला त्या जागेला विरोध होता. मग तो कोणाचा होता आणि त्याच जागेला त्यांनी विरोध केला, याचा अर्थ त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जागेच्या आडून विरोध केला होता का. तिसरा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये दोनदा तीनदा मीटिंग झालेल्या होत्या असं तिथल्या सरपंचांनी जाहीर केलेलं आहे. आणि संजीवनी वाघ ज्यांच्या संदर्भामध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्रभर, त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यानंतर गावामध्ये 4 बैठका झाल्या होत्या आणि 4ही बैठकांमध्ये पुतळ्याची जागा बदलावी अशी चर्चा झाली होती. आणि सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की संजीवनी वाघ यांनी असं सांगितलं होतं की त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि एका महिलेला राज्यामध्ये मारहाण होती, याची राज्यभरामध्ये खूप वाईट पद्धतीने चर्चा झाली आणि त्याचे पडसाद राज्यातील इतर शहरांमध्ये उमटत आहे. पण आता एक व्हिडिओ असाही आला की त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांचे कपडे काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, असा एक व्हिडिओ सुद्धा दाखवला जात आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड या गावामध्ये आता 4 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून गावामध्ये 2 गटामध्ये अक्षरशः युद्ध सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यानंतर या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा 20 फुटी अश्वारूढ पुतळाही बसवण्यात आला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच या गावामधील वातावरण अधिकच तणावाचं बनत चाललेलं आहे. 2 समाजात म्हणण्यापेक्षा, 2 गटात म्हणण्यापेक्षा 2 जातींमधला हा तणाव आहे. खरं तर बटेंगे तो कटेंगे असा नारा देऊन जे सत्तेवर आलेले आहे त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे प्रकरण आहे. आपण बटेंगे तो कटेंगे कोणत्या अर्थाने म्हटलं होतं आणि का म्हटलं होतं अशी विचार करण्याची वेळ आता सत्ताधाऱ्यांवर येऊन पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हे तेच गाव आहे ज्या गावाच्या अगदी जवळ राष्ट्रमाता जिजामातांचा जन्म झाला. राष्ट्रमाता जिजामातांच्या शिकवणीमधून छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्यामध्ये 18 पगड जातीला सोबत घेऊन त्यांनी आपल्या स्वराज्याचं स्वप्न बघितलं आहे आणि ते साकारही केलं. पण त्याच भूमीमध्ये आणि त्याच मातीमध्ये आज पुन्हा एकदा अक्षरशः छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा विषय घेऊन जे जातीय राजकारण केलं जात आहे आणि जातीय वातावरण भडकवलं जात आहे, त्यामध्ये चूक कोणाची बरोबर कोणाचं हा विषय नंतरचा आहे. परंतु हे जे घडत आहे हे महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवरायांना आणि त्यांच्या परंपरेला, त्यांच्या विचारांना काळिमा फासणार आहे असं आपण म्हणूयात. आणि जे लोक छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सत्तेवर बसलेले आहेत त्यांना हा जातीय तणाव मिटवायचा आहे की वाढवायचा आहे असा सुद्धा एक प्रश्न पडलेला आहे. यामध्ये आपण कुठल्याही एका गटाची, एका जातीची किंवा दुसऱ्या गटाची बाजू आणि बाजू घेण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चुका ह्या दोन्ही बाजूने घडल्याच असतील, परंतु त्याच्या निमित्त छत्रपती शिवरायांचं पुतळा ठरावं या इतकं दुर्दैव ते काय. छत्रपती शिवरायांनी हीच आपल्याला शिकवण दिली आहे का असाही प्रश्न आता पडायला लागलेला आहे. आणि हे सगळं का घडतं आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये जिल्हा परिषदांच्या, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नाही त्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे जिथं आरक्षण हे 50% जास्त झालेलं आहे. अशा जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका मागे पडलेल्या आहेत आणि त्या कोणत्याही क्षणी लागू शकतात असं सध्याचं वातावरण आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणाची पातळी इतकी खाली जात आहे की अचानक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं निमित्त झालं आणि या गावामधलं जे राजकीय द्वंद्व होतं किंवा ते जातीय द्वंद्व होतं, खरं म्हणजे जातीय जे काही भांडण आहे ते आता मतपेटीपर्यंत जाऊन पोचतं आहे. हे गावागावातलं चित्र आहे. ज्या गावामध्ये ज्या जातीचे प्राबल्य आहे त्याच जातीचे उमेदवार येतात आणि त्याच जातीला बहुमत मिळतं असं झालेलं आहे, पक्ष कोणता काय असेना. त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी असं चित्र महाराष्ट्र बघतो आहे. आपण छत्रपती शिवरायांच्या सोबतच फुले शाहू आंबेडकरांचं सातत्याने नाव घेतो आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आपण जसं सांगितलं की राष्ट्रमाता जिजाऊंच्या भूमीमध्ये हे सगळं घडत आहे. त्यामध्ये आरोप प्रत्यारोपही होत आहे. आपण त्याच्यावर पण बोलूयात. हे आता सामाजिक आपण जी बाजू आहे ती मांडलेली आहे, पण या प्रकरणाची काही तथ्यांश आपण व्हिडिओच्या शेवटी आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एक तर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून या गावामध्ये वाद का झाला हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता या काचं उत्तर शोधावं लागलेलं आहे. म्हणजे पुतळा बसवायला कोणाचा विरोध होता का, नंबर 1. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की पुतळा बसवायला विरोध नव्हता, पण ज्या जागेवर पुतळा बसवला त्या जागेला विरोध होता.
मग तो कोणाचा होता आणि त्याच जागेला त्यांनी विरोध केला, याचा अर्थ त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जागेच्या आडून विरोध केला होता का, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. किंवा दुसरी बाजू आपण जसे म्हटलेले की त्या जागेवर मुद्दाम शिवरायांचा पुतळा बसवून यामध्ये पुन्हा आपला काहीतरी हेतू साध्य करण्याचा प्रयत्न बसवणाऱ्यांनी केला आहे का, हे सुद्धा तपासायला पाहिजे. पण तिसरा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये 2दा-3दा मीटिंग झालेल्या होत्या असं तिथल्या सरपंचांनीही जाहीर केलेलं आहे. आणि संजीवनी वाघ ज्यांच्या संदर्भामध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्रभर, त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यानंतर गावामध्ये 4 बैठका झाल्या होत्या आणि 4ही बैठकांमध्ये पुतळ्याची जागा बदलावी अशी चर्चा झाली होती. आता तटस्थ समितीने या गावामधल्या लोकांशिवाय इतर लोकांनी याची पाहणी करायला काय हरकत आहे की इथं पुतळा बसवल्यानंतर कुणाला काय अडचण झाली होती आणि दुसरीकडे हलवल्यानंतर त्याचा काही फायदा होणार होता का, छत्रपती शिवरायांचा पुतळा खरंच नजरेआड जाणार होता, अन्य कुणाचे पुतळे तिथे बसवायचे होते का, इथं सगळं हे इथं सगळी समस्या आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथं बसवला, तिथं दुसरा कोणाचा पुतळा बसवायचा होता का, आणि मग जर छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथं बसला तर आपल्याला तिथं दुसरा पुतळा बसवता येणार नाही, यामधून हे सगळं प्रकरण घडलेलं आहे का, हे सगळे याच्यामध्ये खुलाशाचे विषय आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की संजीवनी वाघ यांनी असं सांगितलं होतं की त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि एका महिलेला राज्यामध्ये मारहाण होती, याची राज्यभरामध्ये खूप वाईट पद्धतीने चर्चा झाली आणि त्याचे पडसाद राज्यातील इतर शहरांमध्ये उमटत आहे. पण आता एक व्हिडिओ असाही आला की त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांचे कपडे काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, असा एक व्हिडिओसुद्धा दाखवला जात आहे. एरवी मी चॅनलवाल्यांचं मी नेहमी बोलतो की चॅनलला जेव्हा व्हिडिओ दाखवतात तेव्हा आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही असं सांगतात. म्हणजे आपल्याला दाखवायचं तर आहे, आपल्याला व्ह्यूअरला सगळं खिळवून ठेवायचं आहे, पण आपल्याला जबाबदारी नको. तुमच्याकडे वकील नसतील तर तुम्ही तुमच्या बातम्या देणं बंद करा. हे सगळ्या न्यूज चॅनलच्या संपादकांना मी पण संपादक म्हणून काम केलं आहे, त्यामुळे तुम्ही बातम्या दाखवणं बंद करा. पहिली गोष्ट, मी सुद्धा हा व्हिडिओ बघितलेला आहे, मला काय दिसलं ते मी सांगायला पाहिजे, मला काय वाटलं ते सांगायला पाहिजे. तर मी पत्रकार आहे, मी पुष्टी करत नाही, मग तुम्ही दाखवू नका. मुद्दा असा आहे की मी सुद्धा हा व्हिडिओ बघितलेला आहे. ती जी महिला आणि ती जी भाऊजाई जी आहे असं सांगितलं जात आहे, ती कपडे काढताना किंवा फाडताना या व्हिडिओमध्ये दिसत नाही. उलट तिचा आल्हाद असा हात लागल्यानंतरच तिचे सगळे कपडे बाहेर आले. फाडताना म्हणजे जोरात ओढावा लागतो कपडा. हे साधारणपणे तारतम्य असलेल्या पत्रकारांनी लक्षात घ्या की आपण जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा अशा पद्धतीनं तो बघितला पाहिजे. त्यामुळे हात लावल्याबरोबर तो कपडा बाहेर होता, असे काही कपडे तिने त्या महिलेने घातलेले नव्हते. त्यामुळे कपडे आधीच फाटलेले, ती सावरत होती आणि ज्यावेळेस त्या महिलेचा हात लागला तेव्हा ते बाहेर आलेले होते. हा व्हिडिओ आहे. त्यामुळे अजूनही बघा, याच्यावर युक्तिवाद होऊ शकतात. आपली मतं असतील तर लोकशाही मार्गाने ती व्यक्त करा, आपल्याला वाद वाढवायचा नाही आहे. मुद्दा असा आहे की अशी जर गंभीर घटना घडलेली आहे तर मात्र अशा सगळ्या प्रवृत्तीच्या आरोपींवर कारवाई होणं आवश्यक आहे. आता सरपंचसह 37 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. गावात 4 दिवसांची संचारबंदी लागलेली आहे. वंजारी समाजाने सत्यकथन मेळावासुद्धा घेतलेला आहे. मुद्दा असा आहे की मराठा समाज असो की वंजारी समाज असो, हा छत्रपती शिवरायांचा मावळेच होते हे सगळे. तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला इतिहास सगळ्यांनी आता लहान लहान मुलांना सुद्धा इतिहास माहीत झालेला आहे. म्हणून मलाच फार इतिहास माहिती आहे असं माझा अजिबात दावा नाही. 4वी-5वीच्या मुलांना सुद्धा इतिहास माहिती आहे की 18 पगड जातीचे मावळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे होते. त्यामुळं आधी छत्रपती शिवरायांना बाजूला करा. तुमच्या डोक्यात जी जातीची घाण घातलेली आहे तिच्यावर तुम्हाला आयुष्य बरबाद करायचं असेल तर तो तुमचा विषय आहे. तो त्याला जग बाहेर करू शकत नाही. कारण मी आत्ता एका व्हिडिओखाली खूप चांगली सुंदर कॉमेंट बघितली. मी आत्ता AI समिटला जाऊन आलो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शेती कशी करायची याचं शिक्षण घेऊन मी गावाकडं परतू लागलो आणि गावाकडं असं वातावरण बघितल्यानंतर जग कुठं चाललं ना आपण कुठं चाललो असा प्रश्न मला पडला. अशी एका नव्या तरुणाची प्रतिक्रिया आहे. त्यामुळं आपल्याला जातीय तणाव वाढवायचा का, जातीय तणाव राजकारणाला फायदेशीर ठरतो, राजकारण्यांना फायदेशीर ठरतो. आणि मी नेहमी सांगतो की मी सत्ताधारी पक्षांवर मुद्दाम हे सगळं टीकास्त्र का सोडतो आहे की बटेंगे तो कटेंगे हा जो नारा दिला होता, OBC आमचा DNA आहे हे जे तुम्ही सांगितलं होतं, मराठ्यांना आरक्षण आम्हीच देणार हे जे तुम्ही सांगितलं होतं, त्यातून गावागावामध्ये तुम्हीच जातीय विष पेरलेलं आहे. तुम्हाला जे निस्तरावं लागणार आहे. नाही तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे डोके फोडतील. कोणत्या पार्टीचे किती लोकांचे डोके फोडले याची वार्ताहर म्हणून आम्ही नोंद करू, पोलिसात गुन्हे दाखल होतील, पण लोकांचं आयुष्य बरबाद होईल. त्यामुळे हे बटेंगे तो कटेंगेचं राजकारण जोपर्यंत तुम्ही पूर्णविराम देत नाही तोपर्यंत गावागावामध्ये, आज चिखला काकड गाव आहे, उद्या असे अनेक गावं येतील की जिथं जातीय तणाव निर्माण होईल आणि आपण फक्त बटेंगे तो कटेंगेच्या जाहिराती देऊन मतपेटी भरत राहू. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्याने पाहत राहील. त्यामुळे हे कुठंतरी थांबायला हवं. ज्यांना वाटतं हे थांबायला हवं त्यांनी निश्चितच प्रयत्न करायला हवेत. आणि मी सांगितलं की हे आपलं चॅनल आहे, त्यामुळे या चॅनलवर आपण प्रांजळपणे माझ्या संदर्भामध्ये, या व्हिडिओ संदर्भामध्ये, त्या महिलेच्या व्हिडिओ संदर्भामध्ये आपल्याला जे काही वाटतं
ते संयतपणे आणि वाद मिटवण्याच्या दृष्टीने आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. हे कारण आणि ह्या चॅनलला आपण खूप चांगला प्रतिसाद देतात. असाच प्रतिसाद या पुढच्या काळातही अपेक्षित आहे. त्यामुळे पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.